कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलच्या फूड प्लाझामध्ये आग लागलेली आहे। मॉलमधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। आग लागल्यामुळे मॉलमध्ये धावपळ सुरू झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये असलेल्या फूड कोर्टमध्ये धूर पसरलेला आहे। आग लागल्यामुळे धूर पसरला आणि त्यामुळे नागरिकांची धावपळ उडालेली आहे। सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। कुर्ल्यामध्ये असलेला फिनिक्स मॉल, या फिनिक्स मॉलच्या फूड प्लाझावर, फूड कोर्टवर आग लागली आणि त्यानंतर हे धूर पसरलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू आहे। नागरिकांना सध्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत। तर अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। मुंबईमध्ये असलेल्या, कुर्ल्यामध्ये असलेल्या फिनिक्स मॉलमधली दृश्य। फिनिक्स मॉलच्या फूड कोर्टवर सध्या आग लागल्याचं समजतंय, त्यामुळे धूर पसरलेला आहे। धूर पसरल्याचे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आणि त्यामुळे सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न हे सध्या सुरू आहेत। त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। तर अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आतापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय किंवा नाही या संदर्भातली तपशील अद्यापपर्यंत तरी पोहोचलेले नाही आहेत। मात्र धूर हा अजूनही या परिसरामध्ये, या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। फिनिक्स मॉल जो कुर्ल्यामध्ये आहे, त्या फिनिक्स मॉलच्या फूड कोर्टवर आग लागली आणि त्यामुळे पसरलेली आहे ही धुराची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। फूड कोर्टमध्ये आग लागली त्यामुळे जो धूर तयार झालाय त्याची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला नागरिकांची जी धावपळ सुरू आहे त्याचीही दृश्य आपण पाहतोय। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। धनंजय, काय नेमकं घडलं फूड कोर्टवर? कधी नेमकी आग लागली? धूर मोठ्या प्रमाणात झालाय, नागरिकांची धावपळ पाहायला मिळते। विक्रांत, खरं तर आग कशी लागली या सगळ्या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र कुर्ल्यातलं फिनिक्स मॉल हे लाल बहादूर शास्त्री मार्गावर हे फिनिक्स मॉल आहे आणि सगळ्यात मोठं असं हे मॉल आहे आणि यामधल्या फूड कोर्ट मध्ये ही आग लागलेली आहे। आणि एकंदरीत आग लागल्यानंतर धुराचे लोट जे आहे ते संपूर्ण या मॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आपण दृश्यात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धूर हा आपल्याला पाहायला मिळतं आणि यामधून जे तिकडे आलेले जे सर्व नागरिक होते ते सुद्धा बाहेर पडताना त्यांची धावपळ आपल्याला पाहायला मिळते। अनेक जणांना बाहेर काढण्यात आलेले, त्याचबरोबर फूड कोर्टमध्ये जे कर्मचारी काम करत होते त्यांना सुद्धा विक्रांत बाहेर काढण्यात आलेला आहे। काही जण जे आहेत तो मॉल संपूर्ण आता खाली करण्याचं काम सध्या सुरू आहे। त्याचबरोबर अग्निशमन दल असेल आणि इतर सगळे जे स्थानिक प्रशासन असेल त्यांच्या मदतीने ही आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे नक्कीच ही त्या ठिकाणी फूड कोर्टमध्ये आग लागली। फूड कोर्टमध्ये बऱ्याच गोष्टी असतात विक्रांत, आपल्याला माहिती की त्या ठिकाणी खाण्यापिण्याचे पदार्थ असल्या कारणामुळे त्या ठिकाणी थंड करण्यासाठी फ्रीज असतील किंवा इतरही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील आणि इतरही सगळ्या गोष्टी म्हणजे तयार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सुद्धा तिथे असतात। त्यामुळे अशा सगळ्या काळजी करणाऱ्या गोष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाला अगदी सांभाळून जे आहे त्या आगीवर नियंत्रण मिळवावं लागतंय। बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी असल्या कारणाने सध्या सगळ्यात प्राथमिक दृष्ट्या जे आहे तिथे असलेले जे सर्व कर्मचारी असतील, त्याचबरोबर जे या मॉलमध्ये आलेले नागरिक असतील त्यांना सुखरूप बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यामुळे आधी त्यांना बाहेर काढण्यात येतं आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात एकीकडून अग्निशमन दलाचे काही जवान जे आहेत ते आगीवर नियंत्रण मिळवतात, तर दुसरीकडे काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात येते। मात्र धुरामुळे संपूर्ण मॉलमध्ये जे आहे हा धूर पसरलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीत आता ही आग नेमकी कशामुळे लागली हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। अनेक जण जे आहेत ते आपण दृश्यात सुद्धा पाहिलं तर आता मॉलच्या बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं ही आग कशामुळे लागली हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे विक्रांत। नाही, खरं आहे धनंजय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फूड कोर्टवर बऱ्याच अतिसंवेदनशील अशा गोष्टी असतात, त्यामुळे अग्निशमन दलाला सुद्धा सांभाळून काम करावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।